श्री स्वामी सरस्वती महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, सद्गुरु शंकर महाराज की जय। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। सर्वप्रथम या गुरुगादीवर बसल्यानंतर माझे जन्मदाते आई वडील, माझा माळगुरु सद्गुरु अण्णा महाराज रंधवे, माझे ज्योतिषशास्त्राचे गुरु माझे डॉक्टर काका, माझ्या मुंजी करते गुरु भगवान गुरुजी, नाथ सांप्रदायिक गुरुवर्य गोरखे गुरुजी आणि मला आत्मसाक्षात्कार करून देणारे सद्गुरु मनोहर मामा या सर्व गुरुवरांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो। खरं म्हणजे आज आपल्या गुरुतीर्थाच्या चारी बाजूला पाणी आहे आणि त्या पाण्यावरती मात करून तुम्ही सगळे मायबाप इथं आलात, त्याबद्दल सगळ्यात एकदा जोरात टाळी तुमच्यासाठी। कारण असं घडले, एक मोठा द्रव्याचा साठा एका ठिकाणी उघडलाय, पण त्याच्या चारी बाजूनी तुम्ही काय लक्षात ठेवा, गुप्त घरावरती काय असतं, विघ्न असतं, साप असतो, म्हणजे विघ्न असतं, प्राणावरच संकट असतं। हे गुप्त घरे जो गुरु आज उघडतो आणि ते मंत्राची दीक्षा त्या शिष्याला प्रदान करतो, मग त्याची विघ्न, त्याच्या मागे तेवढं संकट, त्याच्या मागे तेवढा चिखल, त्याच्या मागे तेवढं पाणी, इतक्या सगळ्या गोष्टीची विघ्न पार करून जे मंडळी आज दीक्षित होणार आहे, शिष्यत्व स्वीकारणार आहे, त्यांच्या दत्त महाराजांच्या अखंड कृपा त्यांच्या कुटुंबावर राहो असे दत्त महाराजांच्या चरणी सुद्धा अनेक जण तसं करतात, त्यांच्यासाठी पण देव धावून येतो। मनोभावे लावून करून आपल्या कामाला लागायचं, कामात राम मानायचा, पण त्या माणसाच्या सांगण्यावरून त्याच्या मनात इच्छा झाली की आपण ह्यांना गुरु बनवावं, आपलं गुरुतत्व ह्यांना द्यावं आणि त्या ठिकाणी यांच्याकडून दीक्षा घ्यावी ठरलं, मनामध्ये ठरलं, दीक्षा घ्यायची ठरली। तो रामनाथ निघाला आणि त्या ज्या व्यक्तीने त्याला सांगितलं होतं त्याने रात्री 8 वाजता नेमकं त्याला मठामध्ये नेलं। 8 वाजता टायमिंग असायचा त्या महाराजांचा बसण्याचा, कुणाचा, अहोराचार्य काली मातेच्या पीठामध्ये 8 वाजता ते दारू प्यायला बसायचे, मद्यपानाला बसायचे। आता त्या संप्रदायात ते चालतं न चालतं तो भाग मला इथं बोलायचा नाही, तो ते दरवेळेस 8 वाजले की ते दारू प्यायला बसणार आणि त्यावेळेस त्यांनी दारू पिलेली होती, मद्याच्या नशीब ते गेले होते आणि हा 8, 8:30, 9 वाजता त्यांच्या समोर बसला। त्याच्या भक्ताला सांगितलं, हा आपल्या मठाच्या जवळच राहणारा, याला दीक्षा घ्यायची, त्याला मंत्र द्या। मद्याच्या नशेमध्ये त्या अघोराचार्यानं त्याच्यावरती कापड टाकलं, त्याच्या कानामध्ये मंत्र सांगितला आणि मद्याच्या नशेमध्ये सगळं चुकीचा मंत्र सांगितला। आता तो दारू पेला होता, 4-5 खंडे तरी हल्ले असतील, कमीत कमी महाराज लोक जास्तच पेटले त्या साईडला, तर त्याला अतिशय चुकीचा मंत्र सांगितला आणि सांगितलं ह्या मंत्राचा रोज 1100 जप करायचा, महाकाली माता तुला प्रसन्न होईल, तुला दर्शन देईल, असं ते दारूच्या नशेमध्ये सांगितलं। हा जो होता रामनाथ, त्याची धारणा अशी होती, हे माझे गुरु आहेत, हे कधी चुकू शकत नाही, ह्यांनी जरी आता मद्य पिलेलं असले, ह्यांनी जरी आता दारू पिलेली असली, याच्यामध्ये काही ना काहीतरी कारण असेल, त्या कारणाशी मला घेणं देणं नाही, मला दिलेला आहे मंत्र, त्या मंत्राचा मला करायचा इतका इतका जप, तो जप झाल्यानंतर भगवतीचं मला दर्शन होईल, ही श्रद्धा। आणि त्या श्रद्धेच्या जोरावरती मंत्र मिळाल्यानंतर तो रामनाथ तिथून निघाला। महाकालीची साधना सकाळची होत नाही, महाकालीची साधना
चालू होते रात्री 12 वाजता. सगळं दिवसभराचं काम उरकायचा, रात्री 12 वाजता तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्या ठिकाणी त्या भद्रकालीच्या मूर्तीसमोर तो मंत्र जपायला चालू करायचा. मंत्र कसा होता? पूर्णपणे अशुद्ध चुकीचा. तो मंत्र जपायला चालू करायचा, पण इतक्या भावनेनं जपायचा. त्याला माहितीच नव्हता हा मंत्र चुकीचा आहे. त्याला माहिती, आता तो अशिक्षित, तो पहिल्यांदाच देवीच्या तिथे मंदिरात गेलाय, त्या माणसाकडे गेला, त्याला काय मंत्राची पार. पण गुरूंनी सांगितलंय ना, 1100 जप रोज करायचंय, तर रोज जप करायचंय. रोज तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आणि जप करायचा. इतका श्रद्धेनं 12 वाजता बसायचा. 1.5 महिन्याने भगवती भवानी भद्रकाली प्रसन्न झाली त्याच्याकडून. सत्य घडला. भद्रकाली माता प्रसन्न झाली, त्याच्या मुखावरती हात ठेवला आणि म्हणाले, तुझा गुरु ढोंगी, तुझा गुरु ढोंगी, त्या बदमाशाला दारूच्या नशेत तुला चुकीचा मंत्र दिलाय आणि तू जगतोय. आता हा रामनाथ बिचारा आधीच अशिक्षित. भद्रकाली मातेचं दर्शन झालंय, देवीचा अंगठा दिसत नाही, इतकी महावड्यान गेली होती. तिचं प्रत्यक्ष दर्शन झालं, याला काय बोलावं काय कळेना. आणि देवी समोर आली, म्हणते काय, तुझा गुरु ढोंगी, काय करावं. त्याला हात जोडले. काय त्याचा भाव असेल, मला काय सांगायचं नाही, लक्षात घ्या त्याचा भाव बघा. तो देवीला म्हणाला, माझा गुरु जर ढोंगी असेल तर 1.5 महिन्यात तू माझ्या पुढे उभे राहायला काय येडीस. माझा नंबर जर मला चुकीचा तुझा नंबर मिळालाय तर 1.5 महिन्यात तुला कॉलिंग बसायला काय चुकीचं काय वेळ समजलेस का? माझ्या गुरुला काय बोलू नकोस. काय निष्ठा, काय निष्ठा गुरुवरती. ती भद्रकालीचं अंतःकरण पाघळलं आणि म्हणाली, आज हा चुकीचा मंत्र तू बोलतोयस, ह्याच मंत्रावर मी इथून पुढे सिद्ध होईल. हाच मंत्र तू बोलत राहा. सांगण्याचं तात्पर्य, चुकीचा मंत्र तो दिलाय गुरुनी, जपायचा आहे. कसा दिलाय, काय दिलाय, किती आकडे दिलाय, कोणत्या देवाचा दिलाय, तुमचं घेणं देणं नाही. तुम्ही अंतःकरणावर श्रद्धा ठेवायची, बेबीवरती बोट ठेवायचं, भगवंताचं स्मरण करायचं, हातामध्ये जपमाळ घ्यायची आणि अंतःश्रद्धेनं जपायचं आहे. त्याच्यामध्ये भद्रकाली भवानी 1.5 महिन्यात प्रसन्न झाली. मंत्रामुळे नाही, श्रद्धेमुळे. मंत्राच्या मागे असलेली श्रद्धा लक्षात घ्या. की असं ह्या गोष्टी होतात आणि अशा ह्या गोष्टीने भगवंताचं दर्शन झालेले महात्म्य. कशामुळे? फक्त गुरुवरती असलेली नितांत श्रद्धा, गुरुवरती असलेली नितांत श्रद्धा. आमच्या गुरुने पण मला सांगितलं, ज्यावेळेस मी पूजा करायचो तर पूजेमध्ये मला असं वाटायचं काही चुकलं, काही राहिलं. मला म्हणजे शंका यायची, कुठल्या यजमानाचं काही नुकसान नको. त्यावेळेस त्यांनी मला काय उदाहरण दिलं, 7 समुद्रापलीकडे राहणाऱ्या मुलाचं बापाला पत्र आले. 7 समुद्रापलीकडे राहणाऱ्या मुलाचं बापाला पत्र आले. पत्र आले 12 वर्षांनी. तर तो बाप ते पत्र वाचे का त्याची स्पेलिंग मिस्टेक बघे, काय करे, पत्र वाचे. अहो तो जसा पत्र वाचे का भाव बघेल, त्याला काय लिहायचंय त्याच्यापेक्षा त्याच्यात भाव काय ओतलाय काय, त्या भावाला जास्त महत्व आहे. तसं गुरुमंत्र, गुरुमाळ ह्याला जितकं महत्व आहे त्यापेक्षा अनन्यसाधारण महत्व गुरुवरती असलेल्या निष्ठेमध्ये. तरच तो गुरुमंत्र परफेक्ट असतो, तरच त्या गुरुमंत्राने सिद्धी प्राप्त होतात, तरच त्या गुरुमंत्राने आपल्या जीवनाचा उद्धार होतो. या उरळी गावामध्ये माझ्या आजी काळूबाईची खूप मोठी भक्ती होती. काळूबाईचा संचार माझ्या आजीच्या अंगात भरायचा आणि ह्या गादी बसायच्या मागची जी पुण्याई आहे, 2-3 गोष्टी लागतात गादीवर बसायला. सॉफ्टवेअर असतं पण अपडेट मारून द्यायला गुरु लागतो. मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर असतं, अपडेट मारून देऊन सॉफ्टवेअर चालू करून द्यायला गुरु लागतो. पण मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर लागतं आणि मोबाईल लागतो.
ही परंपरा पण माझ्या आजीची परंपरा. मांढर देवी काळूबाईवरती तिची नितांत श्रद्धा. जीवनात तिने खूप कष्ट केले, खूप कष्ट केले. खूप कष्टातून तिने मुलांचा सांभाळ केला, सर्व गोष्टी उभ्या केल्या. पण काळूबाई ही तिच्या अंगामध्ये संचार घालायची पौष पौर्णिमेला. सर्प रूपाने तिला काळूबाईला मांढर देवीला दर्शन दिलं होतं. त्या 12 वाजता रात्री देवीचा वेढा निघायचा, त्यावेळेस नागिनीच्या रूपामध्ये दर्शन झालेली माझी आजी महापावन. तिच्या काही भोगामुळं म्हणजे प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस आता पत्रिका बघणं असू द्या, एखाद्याचं दुःख बघणं असू द्या, जो बघतो त्याला शेवटी थोडी त्याची फेड द्यावी लागते. कारण तो नियतीच्या चक्रामध्ये ढवळाढवळ करत असतो. मग तो मी असो, माझा बरोबर असो, त्याला शेवटी थोडं भोगावं लागतं. तिच्या पायाला गँग्रीन झालं. 10 वर्ष ती बसून होती. आमच्या घरामध्ये जी माझी आजीची रूम होती त्याच्या समोर एक कपाट होतं आणि तिथं आजी झोपायची. प्रसंग का सांगते ते पण लक्षात ठेवा. 2017 मध्ये दत्त महाराजांचा माझा काहीच संबंध नव्हता. मी महाकाली, भैरवनाथ आणि हनुमंतराव यांच्या साधनेमध्ये होतो. आमचे गुरु म्हणतात पण मला तू दत्त महाराजांमध्ये आला म्हणून ठीक, आता असला काळूबाईचा जहान दिवस झाला असता, कपुली जुला तुला कापून राहिला असते. तर 2017 मध्ये मला हनुमानाची सिद्धी प्राप्त झाली होती. त्यावेळेस गुरु नव्हता, सांगणारा कोणी नव्हतं. पहिलं गुरु पुस्तक. आजी जिवंत होती, तर आजीला विचारावं, आजी घालून शिव्या द्यायची, कशाला तुला हे असलं पाहिजे, आपलं चांगलं शीख बीक हे कशाला असलं भांजरा भंडा केलायचं. त्यामुळे तिला विचारायची सोय नाही. प्रेम मध्ये भयान प्रेम माझ्यावरती. पण पुस्तक माझं गुरु झालं. पुस्तकातून एक मंत्र मिळवला. मंत्र लागतो गुरुमुखातून. का सांगतोय हे पण नीट ऐका. गुरुमुखातून मंत्र मिळण्याची का आवश्यकता असते हे मला तुम्हाला सांगायचं, म्हणून हा प्रश्न सांगतो. मला एक मंत्र मिळाला पुस्तकातून. मी खूप पुस्तकं चाळायची. मला घरी आला तर एक पुस्तकं दिसतील तुम्हाला. तर ती शिष्यांनी काही काही हाणली, परत मिळलीच नाहीत मला, परंतु बरीच पुस्तकं होती माझ्याकडे. आणि त्यातून मला मारुतीचा मंत्र मिळाला. ब्राह्मण मंगळवारी उठलो आणि त्या ठिकाणी आमच्या घरापासून सांगितलं होतं उत्तर दिशेला जायचं, तिथं जाऊन ती एक वस्तू दगड उचलून आणायचं आहे. त्या पद्धतीने मी गेलो, ते गोष्टी केल्या. मंत्र बोलला, दगड उचलला. पण गडबड अशी झाली, मारुतीच्या येण्यातून उचलायचा तर मी उचलला मरे लक्ष्मीच्या येण्यात. म्हणजे कसं असतं, इथून उरळीला जायचंय, इथून उरळीला जायचंय. मग तुम्ही गाडीवाल्याला हात केल्यावर काय सांगणार, मला उरळीला सोड. आणि तुम्ही जर हात न करता बसला आणि तो बोधी वस्तीवर उतरणारा असला तर तुम्ही बोधी वस्ती उतरला. ज्या वेळेस मारुतीची सवारी जाते बरोबर त्यावेळेस मंगळवारी 6 वाजता मला मारुतीच्या फेरीतून तो दगड उचलायचा होता. आणि चूक अशी झाली, मी उचलला मर्याई लक्ष्मीच्या पोत्राची फेरीतून तो दगड. पण मग त्या मगाच्या पोरासारखं भोळं मारुतीच घरी आणला. घरी आणल्यानंतर ह्या असले कांड काय घरच्यांना सांगायचे नसतं, पण ते होतं काय महाराज होतं. आज सगळं खुल्लं सांगतो, कोणी माहिती एक थोडा अनुभव तुम्हाला. वरती आणला टेरेसवरती असं एका कोपऱ्यामध्ये, तेव्हा रूम नव्हती, वरची पत्रा नव्हता, काही नव्हतं. टेरेसवरती एक कपडा टाकला, त्याच्यावर तो देव ठेवला, त्याच्यावरती मंत्रोच्चार सोडले. ते जे काय आता ते बाकीच्या गोष्टी सांगत नाही, ते सर्व गोष्टी केल्या. आणि त्याने मला ताबडतोब कौल दिला. एवढा ताबडतोब देव हलतच नाही. आणि मी असलं ते फुल पडलं, अंक झालं, स्वप्न पडलं, हे झालं, असलं मला चालत नाही. आहे ते क्लिअर दाखवायचं. एवढा क्लिअर मला कसं काय की सिद्ध कसं काय मारुती येऊ शकतो. तर ते बोललं 15 दिवस गवाट ठेव, अर्ध्या गवाट ठेव. पूर्ण डबा भरला, त्याच्यानंतर घरात बसली. मी त्याला बोलतो पूर्ण डबा बसला, माझ्या घरात तुला बसवी आणि तुझ्यावरती सर्व खेळ चालली. मी एक डबा घेतला, डब्यामध्ये अर्धे गहू भरले, ते तयार केलेला तो शेंद्री गोळा त्याच्यात ठेवला अर्धाच, आणि त्याला झाकण मंत्रोच्चाराने लागलं. तो डबा 15 दिवसात पौर्णिमेपर्यंत पूर्ण गव्हाने भरणार होता. ही मंत्राची ताकद. आणि तो डबा तयार केला, आता ठेवायचा कुठे. मग असं माझं कपाट, त्या कपाटामध्ये फळी असते,
फळीच्या मागे डबा ठेवला आणि पुढे माझ्या कपड्याची थप्पी घातली. लक्षात आलं तुमचं? डबा ठेवला मागं आणि पुढून अख्खी थप्पी लावून टाकली, कुणाला कळू नये. त्याला उघडायचं नव्हतं, 15 दिवस उघडली तशी ती नसते. आणि तो डबा ठेवला माझ्या कपाटात, त्याच्या समोर झोपायची आजी. गंमत चालू झाली. रोज आजीला झोप कमी होती. रोज आजी 12 वाजता उठायची आणि अशी बसायची, रडायची रोज झोपायची. मी म्हणायचो काय झालं, काय कळलं. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. पौर्णिमेला राहिले फक्त 2 दिवस. आजीला उठता येत नव्हतं बरं का. सरकत माझी आजी देवघरात गेली. देवघराच्या आत गेली आणि काळूबाई पुढे तिने रडायला लागली. म्हणजे आज आयुष्यभर तुझी सेवा केली, आज म्हातारपणाला मला हे काय तू दाखवतीस. कोण माणूस माझ्या छातीवर बसतोय, एवढे कुणाचं धारिष्ट आहे की तुझ्या झाडाच्या छातीवर बसून त्याला त्रास द्यायचा. कोण वाजवते तिकडून. तेवढ्यात आमचा आत्याचा मुलगा समोर राहायचा तेव्हा आला. त्यावेळेस आम्ही नवीन राहायला गेलो त्या घरामध्ये, तांदूळची होती. तर आमच्या आत्याच्या मुलाला ती विचारायला लागली, ह्या बाजूला कोणता बसव आहे का, ह्या बाजूला कोणतं देव आहे का, काय करायचं राहिलंय का. मला रात्री 12 वाजलेला की त्या बाजूने खांद्याचा आवाज येतोय. आता ते काय सांगावं, मी ठेवलं पोत्राची चेडा. मग मी तर टाईटच, आजची तसली रडून लागली असती, तिचं ब्लड प्रेशर वाढलेलं. ते बापू पुढे उभा, सगळे घरची उभे. काय सांग तिथं मारत खेळते असं काय म्हातारे माझं लई आजी वाढले. मी म्हणलं तिकडे मरू दे, 2 दिवस राहिल्यात, काही होत नाही. पण आजी नेली काय परत मिळायची होय. म्हणून मी म्हणलं कबूल झालो. म्हणलं अशाशी गंमत केले, मला एक सिद्धीसाठी मी एक आणून ठेवले, ते आत आहे. 2 दिवस फक्त कळ काय म्हणजे ती दगडही बाहेर गेली, तुलाही बाहेर काढली. ते पहिलं काय आहे ते तिकडं मोकळं करून ते सगळं उलगडा झाला. त्याच्यानंतर आमच्या मातोश्रींचा हे असल्या गोष्टीवर विश्वास नाही. वाजले होते दुपारचे 12:30 वाजले होते. पोळ्याचा स्वयंपाक चालला होता. आई म्हणजे हे काय असलं अंधश्रद्धा आहे, असलं काहीतरी खोटं नाटक, तुम्ही काहीतरी मनाचे खेळ तुमच्या सगळे भरवून घेईल असं तसं सगळं झालं. म्हणलं बरोबर आहे. फक्त म्हणलं 1.5 तास ते खोलीत तू झोपून दाखव. आई म्हणजे हे असल्या काय. आणि तेव्हा मी महाराज नव्हतोच. 17वी गोष्ट सांगतो, मी महाराजच नव्हतो. आणि दुपारची वेळ झाली ती म्हणजे काय होते, मग ते झोपते. मी माझ्या पद्धतीने ती काही करायचं होतं, ती खटका उघडला होता. आणि 3 वाजता आमच्या रडतच बाहेर आली. खोटं सांगत नाही, प्रवचन झाले विचारा सत्य घटना वगैरे. रडतच बाहेर आली. म्हणजे हे बाबा ती उचल पहिलं, जी काय आहे ते उचल, बाहेर टाकून दे बाबा, घरात बसलं काय नको. अतिशय भयानक विषय तो. त्याच्यानंतर दुपारी 4 वाजता माझी शिट्टी अर्धवट राहिली, ते उघडलं, ते काय पूर्ण भरलेलं नव्हतं, बाहेर काढलं. तसं तो विधी वगैरे केला. आणि आमच्या घराच्या समोर वेताळ बाबाचं एक मंदिर आहे, ते येताळाच्या मेळ्यात त्याला बांधून तिथे सोडलाय. अजूनही तो तिथे आहे. अजूनही मी आवाज दिला होती उठतो, पण मी त्याच्याकडून आता काय करून घेत नाही, कारण माझं त्याचं काही घेणं देणंच नव्हतं. मला करायचा होता गणपती झालचा मार. हा किस्सा आजपर्यंत मी तुम्हाला सांगितला नाही. आज का सांगितलं, एक म्हणजे माझ्या आजीचा, माझ्या काळूबाईचा माझ्या घरावर असलेला आशीर्वाद. एवढी मोठी शक्ती घरात होती तरी सुद्धा मला डोख लावू दिला नाही, तिला त्रास दिला, माझ्या केसाला धक्का लागला नाही. गुरुच बळ, छाया, आजीच्या प्रेमाची छाया बघा किती असते. दुसरी गोष्ट, चुकीचे मंत्र स्वतः पुस्तक घेऊन वाचले, चुकीचे मंत्र, चुकीचे ग्रंथ, चुकीचे अध्याय उलटे पलटे काहीतरी पुटाने केले, इंस्टाग्रामला बघून, युट्यूबला बघून काहीतरी बावळटवाले काहीतरी उपाय केले, ही कधी कधी अशा अघटित घटनाही आपल्या मागे येऊ शकतात. म्हणून मला आणायची होती हनुमंताची ताकद आणि माग आली होती पिशाची पोत्राची ताकद. कारण तिथं जड नावाचा लक्ष्मीचा एक विधी आदल्या दिवशी झाला होता त्या ठिकाणी. ते जाणण्याला सांगायचं तात्पर्य ते अघोरी विधी आहे. त्याला ते मांस टाकतात, त्याच्यावरती ते देवी काढतात, तोंडका तोडतात, अघोरी विधी. त्यामुळे ते अघोरी शक्ती तिथं आल्या होत्या आणि चुकून ती मंत्राच्या प्रभावाने वेगळी बसली आणि चुकीचं दैवत आलं.
हे सगळं निस्तरायला माझे काळूबाई, माझी आजी, माझं गुरुबळ साधूत होतं. पण सांगण्याचं तात्पर्य काय, तुमच्या बाबतीत ही ती शाबूक असायला घरावरती असं बळ असेलच असं नाही. त्या आणि गुरु का करावा नाही, ज्या वेळेस आपली जी पात्रता आहे तसा गुरु आपल्याला मिळतो. म्हणून जीवनात गुरुस्थान द्यावं, कुणाकडून काहीतरी शिकावं, कुणाला तरी स्थान द्यावं, आपला अहंकार सोडून द्यावा, कुणाच्या तरी चरणी लीन व्हावं, कुणाच्या तरी जीवनात जीवन सोडून द्यावं. गुरुचरित्रातून छोटा अध्याय सांगतो आणि आजची कार्यक्रमाची रूपरेषा सांगून प्रवचन रूपेशेला विराम देणार आहे. गुरुचरित्र ग्रंथ बऱ्याच जणांनी वाचला असेल. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय, तो प्रसंग मला आज आठवला. ते अनेक शिष्य होते, नरसिंह सरस्वती स्वामींचे अनेक शिष्य होते. प्रत्येक शिष्याला वाटायचं गुरु महाराजांनी माझ्यावर जरा विशेष प्रेम करावं, किंवा गुरु महाराजांचं जरा प्रेम दुसऱ्यावरती जास्त आहे. ते काय आज नाही चालू बघा, अनादी काळापासून ती कुठाला चालूच आहे. पण गुरु महाराज बघा मडक पूर्ण पक्क झाले का कसं चेक करतात. एका शिष्याला घेऊन संगमावरती गेले. आज सुद्धा गाणगापूरचा संगम ते निर्गुण मठ अंतर आहे, 3-4 किलोमीटर मध्ये अंतर आहे. एकट्यालाच घेऊन गेले. भयंकर पाऊस चालू, अतिशय दाट काळोख, अमावस्येची रात्र, पूर्ण दाट काळोख आणि रोडची सुविधा नाही. पाऊल वाटेल वीज चमकेल त्या प्रकाशात चालायचे. अशा प्रकाशात तो का आला असेल, आपले गुरु सोबत आहे. गुरु सोबत असल्या माणूस भेट नाही, काही असू द्या, गुरुचा तो एक फायदा आहे. गुरु माग असला की हे कुठेही काही काढा, नाही तर काही कुठल्याही गोष्टी द्यावी लागते. कसली बेकारातले बेकार केस असेल तरी मी घेतो, किती पिढ्याची शापेत जागा सुद्धा घेतो. मुंजा काढला, बरेच खोटाली केली माहिती होता. मी काही घेत नाही, माझ्या मागे ताकद आहे. गुरुची ताकद हवी. सांगत काय होतं, गुरु समोर चालत होते म्हणून तो शिष्य त्यांच्या मागोमाग चालला. गुरुने परीक्षा कशी घेतली, संगमावरती गुरु बसले आणि म्हणाले लय थंडी वाजती, गावातून निखारा घेऊन ये. बघा त्यावेळेस काडीपिटी वगैरे काही नव्हती, मडक्यात टाकून निखारा आणायचा. मडक्यात त्याला लोखंडाची तार केलेली असायची, तो निखारा गावातून घेऊन यायचा, फुकून फुलून जाळ करायचा. त्याला म्हणाले गावात जा, द्वारपाळा करून निखारा घेऊन ये. किती मोठी परीक्षा, एवढं भयान रात्र. पुन्हा माणसाला माणूस दिसला तर सोडा, त्या दाट काळोखात फक्त विजाच्या प्रकाशावर चालायचे. इतका तो मनाने भिला होता, फक्त गुरूंवरती विश्वास. त्या ठिकाणी निघाला, इतका भीत आला. द्वारपाळाला आवाज दिला. गुरु संगमावरती द्वारपाळाने भांड्यात घालून निखारी दिली. ते हातात निखारी घेऊन तो निघालाय. वीज चमकते, त्या प्रकाशावरती रोड दिसतोय, छोटासा पाऊल वाट. त्या पाऊल वाटेवरती चालतोय. साप येईल, विंचू येईल, वाघ येईल, चित्ता येईल, बिबटा येईल, कोल्हा येईल, ब्रह्म राक्षसी, भूत पिशाच, काय येईल सांगताच येत नाही. चोर येईल, काय येईल सांगताच येत नाही. तरी सुद्धा फक्त गुरुच्या विश्वासात चाललाय. चुकून लक्ष उजव्या बाजूला गेला तर 2 नाग सोबत चालले, 5 फड्याचे 2 नाग. इकडं पाहिलं एक नाग, ह्याला पाहून इकडं पळायला गेलं की हाच पुढे यायचा, ह्याला पाहून इकडं पळायला गेलं की हा पुढे यायचा. ब्लड प्रेशर त्याचं काय झालं असं दत्तगुरु झाले. अशा अवस्थेत धापा टाकत संगमावरती पोहोचला आणि पाहिलं काय समोर, लक्ष वारकीमध्ये तो कृष्णा कोणत्या भीमा अमरजेचा संघ उजळून निघलाय आणि श्रीगुरु बसलेले. अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेसारखा चंद्र महाराजांच्या वरती उमटलाय आणि सर्व लख प्रकाश, रात्रीचा लख प्रकाश तो दिसतोय, चांदण्याचा प्रकाश लख पडलाय आणि त्याच्यामध्ये गुरूंचं दर्शन त्याला झालं. गुरु महाराजांनी परीक्षा बघितली. जीवनाची वाट चालताना जर बोट धरलं तर भिण्याचं कारण नसतं. रोड क्रॉस करताना बापाचं बोट धरलं तर गाड्या येतात का नाही बघायची आवश्यकता नसते. पण अविश्वास केला की हा बाप खरंच पलीकडे नेईल का आणि बोट सोडलं मध्येच, तर तुमचं 10-13 एका दिवशी आल्याशिवाय ज्याचं बोट पकडताय त्याचं मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत पकडा. गुरु कसा मिळतो? आपल्या पात्रतेनुसार मिळतो. आपली जी पात्रता आहे त्यानुसार आपल्या पदरामध्ये गुरुपद मिळतो. गुरु आपल्या पुढे येतो आणि तो उद्धार करतो. परंतु पूर्ण निष्ठा त्याच्या चरणी व्हावी. आज गुरुपौर्णिमा होऊन आज 5 दिवस पंचमी तिथी.
इतकी सुंदर व्यवस्था या ठिकाणी केली. पाऊस इतका येत होता, त्या पावसाला मी ह्यांना सांगितलं होतं आपण सोमवारी गुरुपौर्णिमा रोखून घेऊ. आमची शिष्य मंडळी आगाव, नाही महाराज गुरुवारी करू, लोकांचा हेलपाटा वाचल, लोकांच्या खेट्या, किती काळजी द्यायला लोकांची, बापरे. टोकन देताना एवढी काळजी पाहिली नाही, नंबराने हात सोडताना एवढी काळजी त्यांनी पाहिली नाही. पण गुरुवारचीच त्यांना इतकीच उत्कंठ गुरुपौर्णिमेची फुटली की नको नको, लोकांना डबल डबल कशाला यायचं, गुरुवारीच येऊ द्या. आणि असा का गुरुवारी मग भगवंताला आविष्कार दाखवलाय, पुलावरूनच पाणी. गौशी गेले, हौशी बी गेले, फक्त गौशी राहिले. वाटच बंद केली देवाला दोन्ही बाजूने, यायचंच नाही, फुलच ओढायचं नाही. यायचं कुणी, त्याला खरं सात्विक दर्शन. आज मी दत्तगुरूला पाहून पहिल्यांदाच माझ्या डोळ्यात पाणी आलं. इतकी सुंदर पूजा विराज दादा आणि सुरेश दादा यांनी केली. जोरदार टाळी. पुण्यावरून येऊन या ठिकाणी भगवंताला सजवले. तुम्ही आज बघताल देवाला, इतकं सुंदर रूप आज दिसतंय. त्याच्या मागे आमच्या जगताप काकांचे तेवढे कष्ट आहेत. रोज येऊन भगवंताची नित्य नेमानं ते सेवा करतात. आमच्या जवळकर पाहुण्यांची खूप त्या ठिकाणी देवाला जागृत ठेवण्यामध्ये तिथं देवाची शक्ती आहे, त्यांची नित्य सेवा आहे. पण आज खूप सुंदर देव दिसतोय, खूप सुंदर देव दिसतोय. आणि जे काही शिष्य मंडळी, परिवार, भक्त, तुम्ही आज जो काही या ठिकाणी कार्यक्रम केला, अजून कार्यक्रम व्हायचा आहे. गुरु दीक्षा व्हायचे, मंत्र दीक्षा व्हायचे, पाद्यपूजन व्हायचंय, अन्नदान व्हायचंय. तर एक दिवस या रंगात रंगून बघा, एक दिवस या रंगामध्ये धुंद होऊन बघा की नक्की काय आहे, नक्की काय ऊर्जा आहे. तर थोडस आज आपण आमच्या शिष्य मंडळी ज्यांना बोलण्याची इच्छा आहे, त्यांनी आज गुरुबद्दल 2 शब्द बोलावे आणि न रडता बोलावे. आपला अनुभव, एक गोड अनुभव सांगावा. जसा मी माझ्या गुरुचा सांगितला, एकच अनुभव सांगितला माझ्या आजीचा. असे जर मी अनुभव सांगायला लागलो तर ओंकार महाराज ह्या सिंहासनावर का बसलाय हे तुम्हाला कळेल. हे सिंहासन म्हणजे काटेरी गादी आहे. याच्यासाठी काय सोडलं, काय त्यागलं, किती काय काय गोष्टीतून गेलोय, काय काय ते देवाने माझ्यासोबत केलंय, फक्त माझ्या जीवाला माहिती, फक्त माझ्या जीवाला, बाकी कुणालाच माहिती नाही. नरसोबावाडीमध्ये ह्या 7-8 शिष्यांना घेऊन ज्योतिष शिकवायला गेलो. पहाटे 4 वाजता स्वप्नात आली. 4 वाजता सांगितलं वरती पाणी घालतोय, डाव्या बाजूच्या पेटीवरती पाणी घाल, तिथे मी आलेली आहे. स्वप्न लिहून काढलं. उठल्या 7 वाजता रोडला म्हणलं पेन दे. म्हणलं महाराज करायला लागले, उठले पेन मागते. म्हणलं विसर नव्हतं, जे दिसलं ते काढलं, जे येणार आहे ते काढून ठेवलं, जी वस्तू तिथून मिळणार आहे ती काढून ठेवली. आणि बघतो तो काय, जाऊन 6 वाजता संध्याकाळी 6ला गेलो, बघतो तर तिथे ती वस्तू नदीच्या पाण्यामधून वाहत आलेली. अशा अनेक योगिनी, अनेक भाग, काशीमधले किनारा माधुरी, इतकी कृपा त्यांनी केली. या यक्षिण योगिनी नरसोबावाडीच्या मौलींनी एवढी छाया माझ्यावरती धरली, त्यामुळे आज हा दरबार आहे. आणि अखंड गुरुची कृपा, त्या कारणे या दरबारात आज आपण बसलोय. केलेल्या या उत्तम नियोजनाबद्दल एकदा आमच्या शिष्यवर्गासाठी जोरदार. आता 2 वाजलेले आहेत. एक 15-20 मिनिटांमध्ये आमच्या सर्व शिष्य मंडळींचं थोडं मनोगत ऐका. त्याच्यानंतर ओलांडा. आज रंगपंचमीचा ओलांडा करायचा का ते म्हणतात तसं ड्रायव्हरून घेऊन जाऊ द्या. आज गुरुपौर्णिमा आहे, आमचे शिष्य मंडळी नटून थटून आलेले आहे. खाऊन नको, आज आपण वरून ओलांडा घेणार आहे. 4 ठिकाणी पालखी थांबवून आज सुंदर पद म्हणणार आहे. जोपर्यंत पालखी पुढे जात नाही तोपर्यंत कोणी झोपायचं नाही. ज्या वेळेस पालखी पुढे निघेल त्याच वेळेस ओलांड्याला झोपायचं. आज वरून ओलांडा होईल. आज 5 प्रदक्षिणा होतील. सुंदर पद्धतीनं नियोजन होईल. दुसरा विषय, ओलांडा झाला की दुपारचा प्रसाद होईल. पण ज्यांना माळ घालायची, ज्यांना गुरुमंत्र घ्यायचा आहे
त्यांनी भोजन करायचं नाही. त्याच्यानंतर बरोबर 3 वाजता शाबरी मंत्राचा होम चालू होईल. होम झाल्याच्या नंतर गुरुमंत्राची दीक्षा घोंगड्याखाली त्या व्यक्तीला मिळेल. त्याच्यानंतर सर्व व्यक्तींची दीक्षा झाली, त्यांना मंत्र समजून झाले. त्याच्यानंतर पाद्यपूजन सोहळा होईल. पाद्यपूजन सोहळ्यानंतर भजन, त्यानंतर पुन्हा प्रसाद आणि संध्याकाळची आरती होऊन आजचा कार्यक्रम संपून जाईल.